अचानक झुडिओमध्ये येऊन कपडे घेऊन घालून निघावं लागलं आणि स्टिल ही वाडा गाडी लॉक झाली आहे. एवढी गर्दी वाडासाठी. इफ तुम्ही ठाण्यावरून ट्रेननी येता नका येऊ म्हणजे आता बस भेटत नाही आहे. हे मम्मी तर राहू घ्या. ती मगाशी काकी होती ती बोलली काय बोलली ती वस्ता करून जा वस्तीला राहा. वस्ती तर त्या बोलल्या वस्तीला राहा. त्यांचं इथेच हिवाळीला घर आहे. त्यांचं बाहेर आहे इथे हिवाळीमध्ये. त्या बोलल्या होत्या वस्तीला राहा. शिवराय मंडळीत आज आपण जाणार आहोत बाहेर. ते कुठे ते तुम्हाला व्हिडिओ शेवटी कळेल. मी पटकन झुडिओमध्ये गेली, कपडे घेतले आणि घालून निघाली. आता आपण पोचलो आहोत ठाण्याला. वरून थोडंसं खाली चालत यायचं इथपर्यंत. देन हा डेपो आहे. ते पुढचं बोर्ड आहे वाडाचं. तिथे वाडा गाडी लागते. येस तुम्ही स्टेशनवरून खाली या. फिरू नका. अँड आम्ही जस्ट वाडा गाडी चुकलो आहे. लाईक मिस झाली आहे वाडा गाडी. सो अर्ध्या अरे तूच बोलणार ब्लॉग कर. तर आमची वाडा गाडी मिस झाली आहे. सो आता आम्ही भिवंडीला जाऊन चेंज करणार आहे. आत्ताच गेली आम्ही हिच्या नादात आम्ही पुढे गेलो. ही बरोबर होती. ही चुकली. आम्ही 5 जण असल्यामुळे आम्ही स्टेशन ते भिवंडी दिवस चालू. आताशी भिवंडीला आलं. इथून वाडा भाई आणि पुढे का वाडा गाडी कुठे लागेल. आता गेली. आता दुसरी कधी येईल. भाई सकाळी 12:30ला निघलो आहे. आता वाजलेत 3:15 आणि स्टिल ही वाडा गाडी लॉक झाली आहे. एवढी गर्दी वाडासाठी. खुल्ला चलो भागो. धोंडा वडवणीची पण तिकीट. फायनली पोचलो आहे. पोचलो म्हणजे हे काय भाई. दरवाजा कधी खुलल. इतकं स्ट्रगल करून. प्लीज रिमूव्ह युअर शूज हिअर. हा so excited. जास्त गर्दी नाही आहे. काहीच नाही. असा महादरवाजातून आतमध्ये यायचं आहे. आम्ही काय केलंय. स्वराज्य जननी राजमाता गेट करणे. मी तो आपला ड्रेस हे बघा. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला. भगवा टिळ्या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. दशा दिशा पंचत्वेही
तवा नमन करती, जणू जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती. हे बघा वाघनख. तलवारी ठेवल्यात. कसली पळाली हां हे बघा. एक मिनिट थांबा. हिरकणी माता. हिरकणी माता ही रायगडवाडी गडाच्या पायथ्याच्या वाडीतील दूधवासी होती. ही बघा हिरकणी. सर्वात ब्रेवेस्ट वुमन एव्हर आहे ती. सर्वात बेस्ट एपिक फ्रेम ऑफ दिस म्युझियम जी सर्वांच्या घरी असतेच. ते आहेत आपले संभाजी महाराज. वाघाला स्वराज्य रक्षक श्री संभाजी महाराज. यात दिस इज वेअर आय बिलॉंग. भगवा. अरे माझा कॅमेरा थोडासा छोटा पड गया. ओके. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे मंडळी. तर आता आम्ही फायनली मंदिरात आलो आहे. दर्शन वगैरे खूप छान झालं आहे. देन नेक्स्ट इज की तुम्ही जर ठाण्यावरून येत आहे, आम्ही तर ठाण्याला आलो. देन ठाण्यावरून भिवंडीची बस, भिवंडीवरून एक गाव आहे वडा गाडी पकडून इवाली गाव. या गावातून परत आतमध्ये 4 किलोमीटर. तर मी प्रिफर करेल जर तुमचा प्रायव्हेट व्हेकल असेल, कार किंवा बाईक काहीही, तर तुम्ही प्रायव्हेट गाडीनीच येणं जास्त हे करा. कारण आतमध्ये भरपूर आहे. भिवंडीमध्ये येऊनसुद्धा खूप आतमध्ये आहे. तर तुमची जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनी या. ते बोलतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं. सो आमचं सीन असा होता की जी आम्ही बडा गाडी पकडली होती बस, तर त्या माणसाला आम्ही धोंडवाडी असं काहीतरी गावाचं नाव आहे, तर तिथे त्याला सांगितलं आम्हाला आल्यावर सांग. तर त्या कंडक्टरने आम्हाला काय सांगितलं नाही. तर आम्ही पुढे निघून आलो आणि पुढे काहीतरी 10 मिनटं पुढे गेलो आणि ते परत 10 मिनटं आम्हाला परत पाठी यावं लागलं जस्ट बिकॉज त्या कंडक्टरने आम्हाला सांगितलं नाही. अँड ॲज आम्ही पहिल्यांदा आलो आहे तर आम्हाला काय माहिती नव्हतं कुठे उतरायचं. आणि ते भाई काय तिचं नाव, ठीक आहे मी तुम्हाला इथे लिहिते. आणि आम्हाला पण माहिती नाही की हे कधी येणार आहे, म्हणून थोडासा घोळ झाला. बट जे होतं ते चांगल्यासाठी होतं. अगेन आम्हाला खूप भारी सनसेट बघायला भेटतं. आणि या सनमध्ये खूप भारी फोटो जातात. तर ठीक आहे, लेट्स सी. आता सोबत राहा घरी जाईपर्यंत. फक्त इन्फॉर्मेशन मिळालं, व्लॉग बंद नका करू. थोडासा टचअप आलं, टचअपवाले कामं चालू आहे. ते बघा पेंटिंग काम चालू आहे. पेंटिंग काम चालू आहे. शिवक्रांती प्रतिष्ठा क्षेत्रीय व्यवस्थापन होते. प्रशासनासाठी त्यांचे योगदान बहुमूल्य होते. महाराष्ट्रात प्रत्येक मराठ्यांनी, प्रत्येक महाराजांच्या मावळ्यांनी त्या मंदिराला व्हिजिट करा. सो तुम्हाला एकदम आतमध्ये गेल्यावर एकदम अशी वाईबच वेगळी येते, ती तशीवाली वाईब. सो प्रत्येक महाराजांच्या मावळ्यांनी या मंदिरात यायचं आहे. थोडेसे कष्ट घ्या आणि इथे या, नक्कीच भेट द्या. फक्त मंदिरच नाही, इथला निसर्गसुद्धा. इथे एक शिवाचा स्टॅच्यू आहे. स्वच्छतागृह कुठे आहे? स्वच्छतागृहसुद्धा आहे. आणि हो, तुम्ही जर आपल्या प्रायव्हेट व्हेकलनी येणार असाल तर इथे कार आणि बाईकसाठी पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे. मंदिराच्याच बाजूला इथे खाण्याचे स्टॉल्स आहेत. तर आम्ही सध्यासाठी आईस्क्रीम घेतली आहे. संध्याकाळ झाल्यानंतर मंदिराच्या आतमध्ये लाईटिंग लागली होती, म्हणून मी मंदिराचे काही क्लिप्स काढायला पुन्हा मंदिरात आली.
आणि संध्याकाळचं हे मंदिर एवढं भारी दिसत होतं, एवढं भारी म्हणजे त्या लाईटिंगमध्ये ते मंदिर दिसत होतं आणि ते बघूनच असं वाटत होतं की अजून थोडा वेळ थांबावं. पण रात्र खूप होणार होती आणि आम्हाला लेट होणार होतं, म्हणून मी पटकन 2-3 असे व्हिडिओज काढून आम्ही निघालो. संध्याकाळचे झालेत, किती झालेत एक मिनिट बघा, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आतमधली लाईटिंग लागली. काकाने स्पीकर लावलेत आणि नाचलं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. तुझ्या घरी चला गप्पारू बाजारची तयारी. ओ शेट, ज्या गाडीतून आता आम्ही उतरलो, क्रेझी गाडी होती. आय मीन गाडी सही होती, नाव माझं नाव होतं गाडीवर, माझं. आता बस 3 बस लागोपाठ गेलेत आणि आता 6:30 वाजले. अंदाज दाखवू शकतो. आता बस भेटत नाही आहे. हे मम्मी इथे राहू घ्या. ती मगाशी काकी होती, ती बोलली, काय बोलली ती, वस्ता करून जा, वस्तीला राहा. तर त्या बोलल्या वस्तीला राहा, त्यांचं इथेच हिवाळीला घर आहे, त्यांचं माहेर आहे इथे हिवाळीमध्ये. त्या बोलल्या होत्या वस्तीला राहा, पण नंदा नको बोलले. आता असं वाटतं की जायला पाहिजे होतं. अंधार, अगं अंधार बघ की किस्सा झालाय. तिला सनसेट कुसणार दिसतंय, काळी अंधारात बी दिसत नाही, नीला सनसेट दिसतंय. बघू आता बस भेटल्यावर. फायनली आता ठाणे बसमध्ये. आता हे लोक बोलतात की बाई एवढी थकली आणि ब्लॉग कशी करते. फायनली बाई ते गणपती आपल्या घरासारखं वाटायला लागलं आहे आता. तर आता आम्ही चाललो आहे जेवायला अस्सल मराठी अस्सल मराठी बाण आलो जेवायला. हे बिन बुलाय मेहमान आले जेवायला. आता आम्ही टाटा निघालो घरी. आणि हा सांगू का जावा पुढं म्हणून, याला कोणी बोलवलं पण नव्हतं. हा एक एक्स्ट्रा आला. 708 झाले बिचारे, काय बोलतील. आणि या चिकन खाणार अब इथं पडलं. माझ्यासाठी स्पेशल, चिकनच्या नावाखाली तिने अंड्याचा मसाला खालाय नुसता. माझ्यासाठी स्पेशल सीट रिझर्व केलं माहिती आहे.